विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 11वी सायकोलॉजी या विषयामधील जो 5वा टॉपिक आहे स्वस्थ मी सामान्य मी, ज्याला आपण हेल्दी मी नॉर्मल मी असं म्हणतो आहे. तर या टॉपिकचा गेल्या लेक्चरपासून अभ्यास करतो आहे आपण. गेले अनेक लेक्चर आपण या टॉपिकमध्ये अभ्यासलेली आहेत. गेल्या लेक्चरला आपण डायस्थेसिस मॉडेल जे आहे या मॉडेलविषयी चर्चा केलेली होती. आज आपण किशोरावस्था आणि त्यातील जी आव्हाने आहेत, किशोरावस्थेपुढील जी आव्हाने आहेत, या आव्हानांचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आपल्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी अशा स्वरूपाची आहे. तुम्ही सर्वजण आता किशोरावस्थेमध्ये आहात. तुम्ही जेव्हा 5वी 6वीमध्ये होतात त्यावेळी तुमचं व्यक्तिमत्व 5वी 6वीच्या वयातलं तुमचं व्यक्तिमत्व आणि आत्ताचं तुमचं किशोरावस्थेतलं व्यक्तिमत्व यामध्ये जे घटक तुम्हाला एक तालिका बनवायची आहे, या तालिकेमध्ये 5वी 6वीचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही यातला फरक तुम्ही टॅली करायचा आहे. तो कोणकोणत्या घटकासंदर्भातला करायचा आहे, तर तो आहे स्वप्रतिमेसंदर्भातला, की तुम्ही 5वी 6वीमध्ये कसे दिसत होता आणि आज तुम्ही कसे दिसत आहात. सेल्फ इमेज कशी होती तुमची. दुसरा घटक आहे आत्मविश्वास. त्यावेळी तुमच्याकडे आजच्या एवढा आत्मविश्वास होता का एखाद्या गोष्टीबद्दल. पालकांशी जे नातेसंबंध आहेत तुमचे, ते तुम्ही 5वी 6वीत असताना कसे होते आणि आज कसे आहेत. तुमच्यामध्ये होणारे जे शारीरिक बदल आहेत, आज या अवस्थेतून तुम्ही जात आहात आणि या अवस्थेमधली जी स्थित्यंतरं आहेत, जे बदल आहेत, हे बदल तुमच्या शारीरिक बदल त्यावेळी होत होते का, किंवा त्यावेळचे शारीरिक बदल आणि आजचे शारीरिक बदल यामध्ये कोणता फरक आहे. त्यासोबतच तुमचे मित्रांचं जे महत्त्व आहे तुमच्या लाईफमधलं, ते कसं आहे. या सगळ्या घटकाला अनुसरून तुम्हाला एक तालिका तयार करायची आहे, एक टेबल चार्ट तयार करायचा आहे आणि तुम्ही कम्पेअर करायचं आहे की तुमचं या अवस्थेत येण्याअगोदर बाल्यावस्थेमध्ये 5वी 6वीत तुम्ही असताना तुमचं जे बिहेवियर होतं, वर्तन होतं, ते कशा पद्धतीचं होतं, तुमची पर्सनॅलिटी कशी होती आणि आजची कशी होती. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला या तालिकेवरून हे स्पष्ट लक्षात येईल की आज ज्या तुम्ही अवस्थेतून जात आहात, ही अवस्था तुमच्यासाठी खूप मोठी चॅलेंजिंग अवस्था आहे, आव्हानात्मक अवस्था आहे. त्यामुळेच या अवस्थेला ॲडोलेस्कन्स स्टेजला वादळ व ताणतणावाचा कालखंड, स्ट्रेस अँड स्टॉर्मिंग पिरियड असं म्हटलं जातं. ही अवस्था केव्हा स्टार्ट होते, ज्याला आपण किशोरावस्था असं म्हणतो आहे, तर ही अवस्था वयाच्या सर्वसाधारणपणे 12व्या वर्षी सुरू होते आणि ती कुठपर्यंत चालते, तर 19 इयर्सपर्यंत चालते, 19 वर्षापर्यंत चालते. आपण इंग्लिशमध्ये 11, 12 नंतर 13 असं बोलतो, 13ला 13 म्हणतो. 13, 14, 15, 16, 17, 18, 19पर्यंत आपण 3 शब्द येतो प्रत्येक शब्दामध्ये. 13, 14, 15, 16, 17, 18, 19 नंतर 20 येतं आणि इकडे याच्या अगोदर 13च्या पूर्वी 12 येतं. म्हणजे 13पासून ते 19पर्यंतची जी मुलं आहेत, ज्यांचं एज बिटवीन 13 इयर्स टू 19 इयर्सच्या मध्ये आहे, अशा मुलांना आपण टीनेजर्स असं म्हणतो, किशोरवयीन मुलं असं. तर ही जी टीनेजर्स मुलं आहेत, या मुलांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात, लैंगिक बदल होत असतात, ते आपल्याला इथे जाणून घ्यायचे आहे. आणि या अवस्थेमध्ये या वयातील मुलांच्यामध्ये कुठल्या प्रकारची आव्हानं निर्माण होतात, चॅलेंजेस निर्माण होत आहेत, याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. या अवस्थेला वादळ आणि ताणतणावाचा कालखंड असं म्हटलेलं आहे. या अवस्थेत, किशोरावस्थेत मुलांच्याकडून जे केलं जाणारं वर्तन आहे काही मुलांच्या बाबतीमध्ये, ते आपल्याला कदाचित अपसामान्य वर्तन वाटू शकतं किंवा असमायोजित वर्तन किंवा विसमायोजित वर्तन वाटू शकतं, पण ते तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. काही कालावधीनंतर ही मुलं जरी आज अपसामान्य वागत असली किंवा असमायोजित वागत असली, तरी ती भविष्यामध्ये पुढे सुसमायोजित वागू शकतात. हा सुद्धा बदल या अवस्थेमुळे त्यांच्यामध्ये निर्माण होतो. या वयातील मुलांच्यामध्ये खूप सारी आव्हानं असतात. त्यातील काही आव्हानं या ठिकाणी पाहणार आहे.
आपल्या पुस्तकामध्ये 10 मानांचा या ठिकाणी एक डायग्रॅम दिलेला आहे. तर त्या डायग्रॅममध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मोमेंट्सला कशा पद्धतीनं आपल्यासमोर चॅलेंजेस निर्माण होत असतात ते दिलेलं आहे. त्यापैकी काही आव्हाने या ठिकाणी आपण घेतो आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की जी मुलं विसमंजस वर्तनाची असतात किंवा अपसामान्य वर्तन करत असतात त्यांच्यामध्ये सुद्धा काही लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपल्याला सांगता येईल की काही मुलं आपल्या मित्रांमध्ये इतरांमध्ये फारशी मिसळत नाही आहेत. त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की मुलं आपल्याला ॲडजस्ट करून घेतील का, आपण त्यांच्यामध्ये 4 चौघांमध्ये संवाद साधू शकू की नाही आहे, अशा पद्धतीचा एक न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. ही मुलं स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे, उणीव आहे याची त्यांना जाणीव असते. खरोखर उणीव किंवा जाणीव त्यांच्यामध्ये असते असं नाही आहे, परंतु ते तशा पद्धतीने फील करून घेत असतात. अशी मुलं खूप शाय असतात, लाजाळू असतात, इतरांशी फारसं बोलत नसतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. पुरेपूर आत्मविश्वास या मुलांच्यामध्ये नसतो. काही किशोरावस्थेतली जी मुलं असतात, सर्वच मुलांच्या बाबतीमध्ये असं नाही होत, पण काही जी मुलं असतात ती काही मुलं न्यूनगंडाने पछाडलेली असतात, आत्मविश्वासाचा अभाव असणारी असतात. काही मुलं लाजाळू असतात, शाय असतात. तर काही मुलांच्याकडे लॅक ऑफ कॉन्फिडन्स ते काही करू शकत नाही आहेत. आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे ते परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकत नाही आहेत. मित्रांमध्ये ते मिसळत नाही आहेत. मित्रांच्या प्रती त्यांच्यामध्ये नकारात्मक भावना असतात. त्यांच्याबद्दलची नकारात्मक मतं त्यांची तयार झालेली असतात. एकीकडे शरीरातील अंतःस्रावी ग्रंथीमधून जे सिक्रेट होणारे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत, या हार्मोन्समुळे त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे शारीरिक बदल तसेच शारीरिक लक्षणं निर्माण होत असतात. त्यामुळे या वयातली जी मुलं असतात ही मुलं अस्वस्थ आणि बेचैन झालेली असतात. त्यांना हे समजत नाही आहे की आपल्यामध्ये जे होणारे बदल आहेत, शारीरिक बदल असतील, लैंगिक बदल असतील, हे फक्त आपल्यामध्येच होत आहेत की इतरांमध्ये सुद्धा होत आहेत. या बदलांची जाणीव त्यांना या वयामध्ये नसते. या वयामध्ये लैंगिक ग्रंथी कार्य करायला या वयातील मुलांच्यामध्ये लैंगिक ग्रंथीनं कार्य करायला सुरुवात केल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक बदल या वयातील मुलांच्यामध्ये निर्माण होत असतात. जसं की मुलांचा आवाज घोगरा बनेल, मुलांमध्ये लैंगिक ग्रंथी कार्यरत होईल, त्यातून लैंगिक स्रावांची निर्मिती होईल. मुलांमधील जी रेतपिंड ही लैंगिक ग्रंथी आहे त्याच्यातून जे लैंगिक स्राव निर्माण होतात यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल, ज्यामध्ये 2 प्रकारचे स्राव मुलांच्यामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येतील. यामध्ये अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हे 2 प्रकारचे स्राव मुलांच्या हृत्पिंड टेस्टिस या ग्रंथीतून लैंगिक ग्रंथीतून निर्माण होत असतात. त्यामुळे मुलांच्यामध्ये जी पुरुषी दुय्यम लक्षणे दिसून येतात यामध्ये प्रामुख्याने मुलांना दाढीमिशा येणं, त्यांचा आवाज घोगरा होणं, संपूर्ण शरीरभर केस येणं, शरीर बळकट बनणं, खांदे रुंद होणं, आवाज घोगरा होणं, ही सगळी लक्षणे शारीरिक लक्षणे मुलांच्यामध्ये, लैंगिक लक्षणे मुलांच्यामध्ये, लैंगिक अवयवांचा वाढ आणि विकास आता या वयामध्ये व्हायला लागलेला असतो. तर अशा पद्धतीचे जे बदल आहेत हे मुलांच्यामध्ये होत असतात. हा किशोरावस्थेत होणारा बदल आहे, शारीरिक बदल आहे, लैंगिक बदल आहे. त्याचबरोबर मुलींच्यामध्ये सुद्धा काही शारीरिक लक्षणे निर्माण होत असतात. ज्याच्यामध्ये मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होतं, वक्षस्थलांचा नितंबांचा आकार मुलींच्यामध्ये, या लैंगिक ग्रंथीतील जे स्राव असतात या स्रावांच्या परिणामामुळे त्यांच्यामध्ये जे शारीरिक बदल होतात त्यामध्ये त्यांचा आवाज मधुर बनणं, त्वचा मुलायम बनणं, एका मुलीचं रूपांतर एका परिपूर्ण स्त्रीमध्ये होणं, लैंगिक ग्रंथी कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून जे लैंगिक स्राव निर्माण होतात त्याला आपण अंडपिंड असं म्हणतोय, ओरीज असं म्हणतोय. तर या ओरीजमधून जे 2 स्राव स्त्रियांच्या लैंगिक ग्रंथीतून किंवा मुलींच्या लैंगिक ग्रंथीतून जे 2 स्राव निर्माण होत असतात याला एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन असं म्हटलं जातं. तर या 2 स्रावामुळे त्यांच्यामध्ये इकडे जी स्त्रीत्वाची दुय्यम लक्षणे जी आहेत, लैंगिक दुय्यम लक्षणे, ती त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात. मग या सिच्युएशनमध्ये अशा प्रकारचे एकीकडे शरीरामध्ये अंतःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या स्रावामुळे, प्रोड्यूस होणाऱ्या हार्मोन्समुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल निर्माण होत असतात, या बदलांना आपण कसं नेमकं सामोरं जायचं हे न समजल्यामुळे या अवस्थेतली मुलं गोंधळलेली असतात, कन्फ्युज्ड असतात. नेमकं आपण कशा पद्धतीने बिहेवियर करावं हे त्यांना समजत नाही आहे.
आपण लहानांप्रमाणे वागावं की मोठ्या माणसांप्रमाणे वागावं हे त्यांना समजत नाही. लहान मुलाप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तर घरातले लोक बोलतात, तू अजून काही लहान आहेस का, तुला कळत नाही का. आणि जर मोठ्या माणसाप्रमाणे वागायचा प्रयत्न केला तर तुला यातलं काय कळतं आहे, तुला काय समजतं का यातलं. तर अशा पद्धतीनं बोलणी खावी लागतात. म्हणजे या वयातल्या मुलांना ॲडोलेस्कन्सी स्टेजमधले जी मुलं आहेत, ॲडोलेस्कन्स अवस्थेमधली जी मुलं आहेत किशोरावस्थेतली, त्यांना नेमकं आपण मोठे आहोत का लहान आहोत हे समजायला या ठिकाणी या लोकांना मार्ग नसतो. अशा कन्फ्युज्ड स्थितीमध्ये ही मुलं असतात. एकीकडे अंतःस्रावी ग्रंथीतून निर्माण होणारे सिक्रेट होणारे जे स्राव आहेत याच्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक बदल होत असतात आणि त्या बदलांना कसं सामोरं जायचं हे त्यांना समजत नसतं. त्याचबरोबर अजूनही याच्यामध्ये या मुलांच्यामध्ये होणारी जे बदल आहेत हे लैंगिक ग्रंथीमुळे निर्माण होणारे जे बदल आहेत यामध्ये प्रामुख्याने भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. पण या बदलांना कसं सामोरं जायचं हे त्यांना न समजल्यामुळे ती मुलं गोंधळलेली असतात. आता या वयातली जी मुलं असतात ही मुलं स्वतःच्या बाह्यरूपाबद्दल, दिसण्याबद्दल खूप सजग झालेली असतात, खूप जागरूक झालेली असतात. या वयातल्या मुलांना आपण खूप नीटनेटकेपणाने राहायला पाहिजे, आपली पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे, लोकांच्यावरती प्रभाव टाकणारं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे, इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी आपली असायला पाहिजे, डायनामिक पर्सनॅलिटी आपली असायला पाहिजे, असं नेहमीच या वयातल्या मुलांना वाटतं. यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतील. आपण दिसतो कसा, आपलं रंगरूप आकार असेल, आपलं वजन असेल, आपल्या त्वचेचा रंग असेल, उंची असेल, वजन असेल, आपला शारीरिक बांधा असेल, याच्याबद्दल ही मुलं खूप विचार करतात, खूप कॉन्शियस असतात. आपण कसं दिसतो, वारंवार ही मुलं आरशासमोर स्वतःला ऑब्झर्व करतात, निहाळतात आणि आपली पर्सनॅलिटी कशी आहे हे ते पाहत असतात. कौटुंबिक वातावरण जर किशोरावस्थेमध्ये मुलं येण्या अगोदर, बाल्यावस्थेमध्ये असताना जर या मुलांना कौटुंबिक वातावरण जर पोषक किंवा चांगलं अनुकूल मिळालेलं असेल तर पुढे किशोरावस्थेमधला त्यांचा डेव्हलपमेंट, विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर ती मुलं इकडे चांगली कॉन्फिडंट बनू शकतात. पण जर बाल्यावस्थेमध्येच त्यांच्या वाट्याला अतिशय प्रतिकूल वातावरण, कौटुंबिक वातावरण आलेलं असेल तर अशा मुलांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो आणि ती मुलं तेवढी कॉन्फिडंट आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. तर या कुटुंबातले बरेचसे पालक असे असतात की ते पालक आपल्या मुलाकडून ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवतात, जास्तीच्या अपेक्षा ठेवतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता करता जर आली नाही या वयातल्या मुलांना तर ती मुलं विफलग्रस्त होतात. तसेच ही किशोरवयीन मुलं स्वतःकडून सुद्धा बऱ्याचदा खूप साऱ्या अपेक्षा ठेवतात. जसं की परीक्षेमध्ये आपल्या क्षमतेपेक्षा अधिक ग्रेड आपल्याला मिळायला पाहिजे, माझी जेवढी क्षमता आहे मार्क मिळवण्याची, गुण संपादन करण्याची, त्याच्यापेक्षा मी आता अधिक गुण संपादन करायला पाहिजेत असं त्यांना वाटतं. पण जर ते त्यांना शक्य झालं नाही तर त्यातून ताणतणावाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते, त्याच्यातूनच त्यांना अपयशाची भीतीसुद्धा वाटायला लागते. याच्यानंतर पुढचा घटक आहे किशोरावस्थेतल्या आव्हानासंदर्भातला, तो म्हणजे लैंगिक अभिमुखता. या किशोरावस्थेतील जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये ज्या लैंगिक अभिमुखता असतात त्या कशा प्रकारच्या असतात. तर मी तुम्हाला अगोदरच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की लैंगिक ग्रंथीतून जे स्रवणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्राव आहेत, प्रोड्यूस होणारे जे स्राव आहेत, या स्रावाच्या निर्मितीमुळे मुलींमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न भिन्न स्वरूपाची शारीरिक लक्षणं, लैंगिक लक्षणे, बदल त्यांच्यामध्ये होत असतात. आता या लैंगिक स्रावांच्या परिणामामुळे या वयातील मुलांमध्ये काही जे बदल दिसून येतात ते बदल आपल्याला या ठिकाणी लैंगिकतेसंदर्भात घ्यावे लागतील. या वयातली काही मुलं समलैंगिक आकर्षणाकडे वळतात, त्याला आपण होमोसेक्शुअल अट्रॅक्शन असं म्हणतो. काही मुलांना आपल्याच लिंगाच्या व्यक्तीबद्दल फिजिकल अट्रॅक्शन निर्माण होतं, त्यामध्ये मुलींना मुलींबद्दल आकर्षण निर्माण होतं, तसंच मुलांना मुलांबद्दल आकर्षण निर्माण होतं. आपल्याच लिंगाची मुलं त्यांना आवडायला लागतात, ते त्यांच्यावर प्रेम करायला लागतात. तसं मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याच वयाच्या, आपल्याच लिंगाच्या मुलींबरोबर मुली त्यांना आवडायला लागतात आणि त्या त्याच्यावरती प्रेम करायला लागतात.
तर काही किशोरवयीन मुलांना बघा, मी काय सांगितलं, काही मुलींना समलिंगी आकर्षण असतं, आपल्याच लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण असतं, फिजिकल अट्रॅक्शन असतं. तर काहींना दोघाविषयी सुद्धा आकर्षण असतं. काही किशोरवयीन मुलं अशी असतात किंवा मुली अशा असतात की त्यांना मुलांचंही तितकंच आकर्षण असतं, शारीरिक आकर्षण असतं, तसंच मुलींचंही तितकंच शारीरिक आकर्षण असतं. त्याला द्विलैंगिक आकर्षणाची मुलं आपण असं म्हणू शकतो. अशा मुलांच्यामध्ये भावनांचा गोंधळ झालेला असतो, विचारांचा गोंधळ असतो. यांचं लैंगिक प्राधान्य समजून घेणं त्यांना अवघड जातं. अशी जी मुलं कन्फ्युज्ड असतात की मुलांचंही त्यांच्यामध्ये आकर्षण आहे आणि मुलींबद्दलही आकर्षण आहे, याच्यामुळे लैंगिक प्राधान्य त्यांचं समजून घेणं ते त्यांना अवघड जातं. तर याउलट काही मुलं अशी असतात की ज्यांना हेट्रोसेक्शुअल अट्रॅक्शन असतं, भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण असतं आणि हे आकर्षण सामान्य मानलं जातं. वयात आल्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण निर्माण होणं हे सामान्य वर्तन समजलं जातं. त्यामुळे या वयातली जी मुलं मुली आहेत, ही मुलं मुली परस्परांकडे आकर्षित होत असतात. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येईल की मुलं मुलींकडे अट्रॅक्ट होतात, फिजिकल अट्रॅक्शन त्यांना मुलींबद्दल वाटायला लागतं. तसं काही मुलींना मुलांबद्दल फिजिकल अट्रॅक्शन वाटायला लागतं. तर याला आपण भिन्नलिंगी आकर्षण असं म्हणतो. तर काही द्विलैंगिक आकर्षणाच्या जी मुलं आहेत त्यांना दोघांचंही परस्परांचं आकर्षण वाटायला लागतं. मुलींचंही आकर्षण वाटतं, मुलांचंही आकर्षण वाटतं. किशोरवयीन मुलाला स्वतःचे लैंगिक आकर्षण इतरांपेक्षा भिन्न आहे हे स्वीकारणं अवघड जातं. बघा, 3 टाईपची मुलं इथं आपण बघितली. एक आहे होमोसेक्शुअल पर्सनॅलिटीची मुलं आहेत, ज्यांना आपल्याच लिंगाबद्दलच्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होते. दुसरी सेक्शुअल पर्सनॅलिटीची मुलं आहेत, ज्यांना भिन्नलिंगी व्यक्तीबद्दलचं आकर्षण वाटतं आहे. आणि तिसरा टाईप आहे तो म्हणजे द्विलैंगिक आकर्षण. यामध्ये मुलांचंही आकर्षण आहे आणि मुलींचंही आकर्षण आहे. अशा 3 अवस्था आपण या लैंगिक अभिमुखतेसंदर्भातल्या किशोरवयीन मुलांच्या घेतल्या. ज्यांच्यामध्ये द्विलैंगिक आकर्षण आहे अशा मुलांना, किशोरवयीन मुलांना स्वतःचं लैंगिक आकर्षण हे इतरांपेक्षा वेगळं आहे हे स्वीकारणं तसं अवघडच जातं. इतरांपेक्षा आपल्यामध्ये असणारं जे आकर्षण आहे, लैंगिक आकर्षण, ते वेगळ्या स्वरूपाचं आहे हे त्यांना स्वीकारणं अवघड जातं. काहीमध्ये विपरीत लैंगिक लक्षणे, काही मुलांच्या बाबतीमध्ये या वयातल्या काही विपरीत लैंगिक लक्षणे आपल्याला दिसून येतात. काही मुलांच्यामध्ये स्त्रीत्वाची दुय्यम लक्षणे, बायकी लक्षणे दिसून येतात. तर काही मुलींच्यामध्ये पुरुषी दुय्यम लक्षणे त्यांच्यामध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की काही मुलांचा आवाज स्त्रियांसारखा बनतो, त्यांचं चालणं वागणं स्त्रियांसारखं बनतं. तर काही मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा पुरुषी दुय्यम लक्षणे त्यांच्यामध्ये दिसून येतात. आवाज त्यांचा पुरुष बनतो, त्वचेवरती केस येतात, दाढी मिशा येते. तर ही जी पुरुषी दुय्यम लक्षणे आहेत, ही सुद्धा दुय्यम लक्षणे काही मुलींच्यामध्ये निर्माण होत असतात. तर अशा मुलींना आपली स्वलैंगिक ओळख समजून घेणं अशा पद्धतीने अवघड जातं. तर विद्यार्थी मित्र, आज आपण किशोरावस्था आणि त्यातील जी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा आपण अभ्यास केला. याच्यामध्ये लैंगिक अभिमुखतेसंदर्भात सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. या पुढच्या लेक्चरला आपण लैंगिक स्वकल्पना या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.